नमस्कार. रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछाण्यावर पडलं की तत्काळ तुमच्या मनात विचार सुरू होतात का, की पुढच्या काळात आपल्यावर संकट तर नाही ना येणार, किंवा काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची आठवण तुमच्या मनात सारखी येते का, रोज येते का, किंवा मनातले विचार संपतच नाहीत, एका पाठोपाठ एक विचार येतच राहतात, त्यांची साखळी चालूच असते, मन कधी शांत आहे असं वाटतच नाही का? जर असं काही होत असेल तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहतात. कारण आज मी जी माहिती देणार आहे ती खास आहे ओव्हर थिंकिंगसाठी, ते कमी कसं करावं यासाठीची. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आरोग्याविषयीची शास्त्रीय माहिती घेत असतो. आता आरोग्याचे अनेक पैलू आहेत. फक्त शरीराचा विचार करणं हा अर्धा भाग झाला. खरं तर अनेक आजार आहेत ते सायकोसोमॅटिकच असतात, म्हणजे मनोशारीरिक असतात. मग मनाच्या आरोग्याचा विचार, त्या दृष्टीनं योग्य प्रयत्न करणं, हे दोन्ही खूप महत्त्वाचं नाही का? अनेक पेशंट्सच्या बाबतीत मला हे जाणवतं की आजार खरं सुरू झालेला असतो तो त्यांच्या मनातून किंवा विचारातून, आणि नंतर हळूहळू त्याचं प्रतिबिंब दिसायला लागतं ते शारीरिक रोगांमध्ये. आयुर्वेदानं हा समग्र विचार केलेला आहे. स्वस्थ म्हणजे शरीराबरोबर ज्याचं मन सुद्धा प्रसन्न आहे, अशी स्वास्थ्याची व्याख्याच आयुर्वेदामध्ये केलेली आहे. आज आपण पाहणार आहोत की विचार करणं आणि अतिविचार करणं यातला नेमका फरक काय आहे. कारण अनेक लोकांना हा ओव्हर थिंकिंगचा किंवा अतिविचार करण्याचा त्रास होत असतो. सतत एकच विचार मनामध्ये असणं किंवा एका पाठोपाठ विचारांची माळ मनात सुरू होणं, असं सारखं चालूच असतं. कोणाकोणाच्या बाबतीत ऑफिसचं काम किंवा कॉम्प्युटर लॉगआउट केला तरी मनातून ऑफिसचं काम जात नाही, लॉगआउट होतच नाही. सतत नोकरीचे, कामाचे विचार मनात येत राहतात. काही लोकांमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये, परीक्षेचे, भविष्याचे किंवा नोकरी मिळतील का याचे विचार येत असतात. आपण परीक्षेत नापास होऊ की काय, किंवा आपली नोकरी जाईल का, आपल्याला नोकरीच मिळणार नाही, असे कोणाचे विचार असतात. किंवा आपल्या नातेसंबंधांमध्ये अडथळा येईल, आपले जोडीदार आपल्याला सोडून जातील की काय, जर ॲक्सिडेंट झाला तर काय होईल, एखादा आजार झाला तर त्याचा खर्च कसा काढायचा, किंवा मुलांचं काय होईल, असे अनेक विचार मनात येत राहतात. बऱ्याच जणांना आपण खूप विचार करतो आहोत, ओव्हर थिंकिंग मध्ये आहोत हे कळत असतं. तेच विचार करून ती व्यक्ती अक्षरशः हैराण झालेली असते. अशा ओव्हर थिंकिंगला रवंथ म्हणता येईल, म्हणजे रुमिनेशन. जसं गाई गुरं असतात ना, ती कडबा चघळत असतात, तसं या व्यक्तींच्या बाबतीत निरर्थक विचारमंथन पुन्हा पुन्हा चालू असतं. असे विचार सतत मनात येत असतील तर अतिविचारांचा किंवा ओव्हर थिंकिंगचा आपल्याला त्रास होतोय का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. अतिविचार म्हणजे गरजेपेक्षा जास्त विचार किंवा चिंता करत राहणं. त्यामुळे आपली भरपूर शरीराची आणि मनाची ऊर्जा सुद्धा खर्च होत असते. कारण यातले बहुतांश विचार खूप टोकाचे असतात, नकारात्मक असतात. कधी ते प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्षात येतील असं नसतं, पण अतिविचार करणारी व्यक्ती मात्र त्यावर विचार करत राहते. बरेचदा हे विचार वर्तमान काळातले नसतात, कधी भूतकाळात, कधी भविष्य काळात, असं कन्फ्युजन होत असतं. त्यामुळे अनेकांना झोप येत नाही, आणि झोप पूर्ण झाली नाही की त्यांच्या पुढच्या दिवसावर, त्यांच्या एकूण जगण्यावर त्याचा परिणाम होत असतो. सतत थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं. अशा ओव्हर थिंकिंग मधून सुद्धा स्वतःची सुटका करून घेता येते, पण त्यासाठी स्वतःहून प्रयत्न करावाच लागतो. त्यासाठी मनाचा निग्रह लागतो, प्रामाणिक प्रयत्न लागतात, आणि इच्छाशक्ती, जिद्द सुद्धा लागते. खरं तर विचार किती करायचा? कारण विचार करणं हे माणसाला मिळालेलं वरदान समजलं जातं. हेच जे विचार आहेत त्यांच्या जोरावर मनुष्यानं आजवरची प्रगती केलेली आहे. पण आपल्या विचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा आला किंवा असे काही ओव्हर थिंकिंगचे प्रश्न आले तर त्यामुळे आरोग्याचे खूप मोठे समस्या उद्भवू शकतात. विचार हे माणसाचं शस्त्र मानलं तर हे दुधारी शस्त्र आहे, याचं भान ठेवलं पाहिजे. विचारांचा वापर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे करता येतो. त्यांचा उपयोग होतो तसा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. म्हणून अतिविचार करणं म्हणजे हे जे शस्त्र आहे त्याचा अति वापर करणं किंवा अयोग्य वापर करण्यासारखं आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्टीचा अतियोग, मिथ्यायोग आणि हीनयोग असे 3 प्रकार सांगितलेत. कुठलीही गोष्ट अतिरेकी प्रमाणात करणं म्हणजे अतियोग. तसाच हा मनाचा अतियोग झाला, ओव्हर थिंकिंग. अतिविचारांमुळे भुवयांपासून जे मानेपर्यंतचे स्नायू असतात ते आखडलेले असतात. संध्याकाळी डोकं जड झाल्यासारखं वाटतं, डोकं दुखायला लागतं, सतत थकवा येतो. किंवा जर मनात भीती, राग, दुःख असेल, जर खूप टोकाचा क्रोध असेल तर चेहरा, जबडा, मान इथले स्नायू आकसलेले असतात. अतिविचार करतो आहोत हे समजण्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे विचारांमुळे झोपेवर होणारा परिणाम.
सततच्या विचारांमुळे त्या व्यक्तीला शांत झोप लागत नाही. झोपेचा जो पहिला टप्पा असतो म्हणजे झोप येण्याचा टप्पाच सुरू होत नाही. मग झोप येत नाही म्हणून विचार करत राहतं आणि मनात विचार आले म्हणून पुन्हा निद्रानाश, अशा चक्रात ती व्यक्ती सापडलेली असते. शिवाय अतिविचार करणाऱ्यांच्या काही लोकांमध्ये जेवणाची इच्छा निर्माण होत नाही, त्यांना तहान भूक कळत नाही. तर काही लोकांना पोट साफ न होण्याचा त्रास होतो, IBS सारखे काही विकार होतात. आयुर्वेदानुसार अग्नी उत्तम असणं हे आरोग्याचं सर्वात पहिलं महत्वाचं लक्षण आहे. जेव्हा मन डिस्टर्ब असतं तेव्हा त्याचा परिणाम सगळ्यात आधी अग्नीवर किंवा भुकेवर होतो. आणि बरेच दिवस जर तुम्ही भूक लागत नसताना जेवत असाल तर त्यातून अनेक आजार निर्माण होतात. अतिविचारांमुळे काही जणांना झोप कमी येते, तसे काही लोकांना जास्त सुद्धा झोप येते. झोपल्यामुळे त्या विचारापासून तात्पुरती सुटका मिळते किंवा तात्पुरती पळवाट मिळते. त्यामुळे निद्रानाशाप्रमाणे अतिझोपेचा प्रकार सुद्धा काही जणांच्या बाबतीत दिसतो. आता ही झाली लक्षणं. आता हे विचार किंवा ओव्हर थिंकिंग थांबवायचं कसं? विचार थांबवणं ही तशी अवघड गोष्ट मानली जाते. अतिविचाराला पहिला उपाय म्हणजे अतिविचाराला रामराम करणं. या ओव्हर थिंकिंग विषयी आणखी विचार करणं सोडून द्यायचं. काही गोष्टी स्वीकारून पुढे गेल्याशिवाय काही पर्यायच नसतो, नाहीतर मग एकाच विचारावर आपण अडकून पडतो. यासाठी एक ब्रह्मवाक्य सांगते, एव्हरीथिंग इज ओके. जे काही घडून गेलंय त्याचा विनाअट स्वीकार करणं ही सगळ्यात पहिली पायरी आहे. बरेचदा पेशंट काही किरकोळ समस्यांचा सुद्धा अतिविचार करत असतात आणि पुन्हा डॉक्टरला विचारत राहतात की हे असं का झालंय. तेव्हा मी त्यांना म्हणते की आता जी समस्या आहे ती आधी ऍक्सेप्ट करा, त्याचा आधी स्वीकार करा आणि त्यातून बाहेर कसं पडायचंय याकडे तुमचं लक्ष केंद्रित करा, तुमची एनर्जी केंद्रित करा. कारणांचा विचार न करता उपायांचा विचार करा असं मी त्यांना सुचवते. आपण नुकतंच पाहिलं ना की फक्त 8 दिवसांसाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि विल्यम बिलमोर हे दोघं अंतराळवीर तब्बल 286 दिवसांसाठी तिथे अडकून पडले. तिथे ताजी हवा नाही, ताजं अन्न नाही, फक्त अवकाश आणि फक्त वाट पाहणं आहे. आणि आपण 10 मिनिटांचा ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो तरी सुद्धा किती अस्वस्थ होतो. खरं तर या अंतराळवीरांच्या हातात कुठलीच परिस्थिती नव्हती. त्यांना फक्त स्वीकारणं एवढंच शक्य होतं आणि त्यासाठी खूप धैर्य लागतं. मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा एक सर्वोत्कृष्ट धडा आहे, धैर्य आणि स्वीकार, पेशन्स आणि ऍक्सेप्टन्स या 2 गोष्टींचा. दुसरं, अतिविचारांपासून सुटका करण्यासाठी प्रक्रियेचा आनंद घेणं हा एक उपाय आहे. फार यशाचा अपयशाचा विचार करण्यापेक्षा प्रोसेसचा आनंद घेता आला पाहिजे. निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे. माझा निर्णय बरोबरच आला पाहिजे असा विचार करत बसलात तर निर्णय घेताच येणार नाही. वर्तमानात राहून प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं ही कला आहे. त्याला आपण माइंडफुलनेस असं म्हणू शकतो आणि आयुर्वेदात त्यासाठी तन्मना हा शब्द वापरलाय. जी कुठलीही कृती आपण करतो त्यामध्ये जर तन आणि मन एकाग्र करून त्या क्षणाचा अनुभव घेतला तर आयुष्य किती सुखद होईल. उपाय नंबर 3 म्हणजे प्लॅनिंगचा अतिरेक नको. अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त प्लॅनिंग करत राहतात. प्रत्येक गोष्टीत मायक्रो मॅनेजमेंट करण्याची गरज नसते. विशेषतः पित्त प्रकृतीच्या लोकांना अशी सवय असते. सतत विचार आणि त्यातही विशेषतः प्लॅनिंग खूप चालू असतं. यासाठी सुद्धा काही टेक्निक्स वापरता येतात आणि या सवयीतून बाहेर सुद्धा पडता येतं. उपाय नंबर 4 नवीन काहीतरी शिकणं किंवा करणं. अतिविचारातून बाहेर पडण्यासाठी नव्या गोष्टींमध्ये मन गुंतवणं सुद्धा आवश्यक असतं. आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, आपले छंद काय आहेत हे स्वतः ओळखणं हे त्यासाठी खूप महत्वाचं. धावपळीमध्ये किंवा ताणतणावामध्ये आपले बरेच छंद मागे पडलेले असतात. ते आठवणं, त्यांना पुन्हा उजाळा देणं हे सुद्धा अशा वेळी खूप उपयोगी पडतं. उपाय नंबर 5 मनःशांतीसाठी योग्य ते उपक्रम म्हणजे प्राणायाम, ध्यानधारणा, शवासन, योगनिद्रा असे अनेक उपाय करून पाहता येतील. प्राणायाम म्हणजे प्राणशक्तीला योग्य दिशा देणं. बऱ्याच जणांना फक्त अनुलोम विलोम म्हणजे प्राणायाम असा एक गैरसमज असतो. पण प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, ते शिकून घ्यायला हवेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रॅक्टिस करायला हवी आणि नंतर ते नियमितपणे करायला हवेत. जी प्राणशक्ती आहे शरीरातली ती खूप ताकदवान असते. जर आपण या शक्तीला प्राणायामाद्वारे योग्य वळण लावू शकलो तर अतिशय चंचल मनाला सुद्धा वळण लावू शकतो. बरेचदा एकाच जागी बसलेल्या आणि सतत फक्त बुद्धीचं डोक्याचं काम असलेल्या लोकांमध्ये अतिविचारांचा धोका संभवतो. जे लोक शारीरिक श्रम करत राहतात, उन्हात हवेत काम करत असतात, त्यांच्या बाबतीत हा धोका थोडा कमी असतो असं माझं तरी ऑब्झर्वेशन आहे.
म्हणून माझ्या पेशंट्सना मी एक सल्ला देत असते की नियमित व्यायाम करा, शारीरिक हालचाली करा. जे लोक दिवसभर इंडोर बसून असतात त्यांनी थोडं हवेत जा, उजेडात जा, उन्हात जा, निसर्गाच्या सहवासात जा, ज्यामुळे मानसिकतेवर खूप सकारात्मक परिणाम होतो. कारण निसर्ग हा खूप चांगला हिलिंग आहे, वैद्य आहे. हे सगळं अशक्य नाही पण आवश्यक मात्र खूप आहे. फक्त शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देणं आणि मनाकडे दुर्लक्ष करणं यामुळे खूपसे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. त्यासाठी काय करता येईल तर आयुर्वेदानुसार अभ्यंग, नस्य, शिरोधारा हे सुद्धा मन सेटल करण्यासाठी खूप महत्वाचे उपाय आहेत. जेव्हा वाताचा चंचलपणा वाढतो तेव्हा मन अस्थिर होतं. जेव्हा पित्त खूप वाढतं तेव्हा चिडचिड वाढते. म्हणजे शरीरातल्या वाढलेल्या दोषांचा सुद्धा मनावर परिणाम होतो. अशा वेळी दोषाची स्थिती ओळखून योग्य उपचार केले तर विचारांवर सुद्धा त्याचा परिणाम दिसतो. घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपचार म्हणजे नियमितपणे अभ्यंग करणे, कारण हा वाताचा उपचार आहे. यामुळे चंचलपणा कमी होतो, मन आणि शरीर स्थिर व्हायला मदत होते. आणि दुसरा उपचार म्हणजे नस्य. शिरोभागातल्या मेंदूच्या सगळ्या सेल्सना, सगळ्या इंद्रियांना पोषण देण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे नाकाद्वारे दिलेलं औषध. जेव्हा खूप विचार वाढतात तेव्हा डोक्यावर एक प्रकारचा ताण जाणवतो, जडपणा असतो, झोप येत नाही. अशा वेळी नस्याचा खूप फायदा होतो. तुम्ही घरच्या घरी नियमितपणे रोज नस्य करून पहा, त्याचे अनुभव घ्या, तर तुमच्या लक्षात येईल की या उपक्रमाची एवढी महती आयुर्वेदात का सांगितलेली आहे. नस्य करण्यासाठी तुम्ही घरी बनवलेलं शुद्ध तूप वापरू शकता. जर शुद्ध तूप उपलब्ध नसेल तर लाकडी घाण्यावर तयार केलेलं गोड बदामाचं जे शुद्ध उच्च दर्जाचं तेल असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी बदाम तेल म्हणजे अगदी वरदान आहे. हे तेल किंवा घरी बनवलेलं तूप थोडं कोमट करावं आणि मान थोडी खाली करून दोन्ही नाकपुड्यांमध्ये सकाळ संध्याकाळ साधारण 10-10 थेंब हे नस्य करावं. नंतर नाकानं श्वास घ्यावा आणि तोंडानं सोडावा. असं 10 ते 15 वेळा करावं. म्हणजे नाकाद्वारे टाकलेलं जे औषध आहे ते शिरोभागातल्या सगळ्या पेशींपर्यंत पोहोचायला मदत होते. किती सोपा उपाय आहे पहा. याचे इतरही अगणित फायदे आहेत आणि त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवलेलाच आहे. हा पाहिला नसेल तर तुम्ही एकदा नक्की पहा. जो कुठलाही स्निग्ध पदार्थ असतो त्याला आपण म्हणतो स्नेह. शरीरात आणि मनात जेव्हा स्निग्धपणा किंवा स्नेह कमी होतो तेव्हा रुक्षता वाढते, वात वाढतो. स्नेह शब्द किती छान आहे बघा. आपली भाषाच फार सुंदर आहे. म्हणजे तेल, तूप या पदार्थांसाठी सुद्धा स्नेह शब्द वापरलाय आणि प्रेम, मैत्री या भावनांसाठी सुद्धा स्नेह शब्द वापरलाय. मनाच्या प्रसन्नतेसाठी स्नेह हा गुण हवा. म्हणजे मनात प्रेम हवं, जीवनात स्नेही जन हवेत आणि आहारात स्निग्ध पदार्थ हवेत. स्निग्ध म्हणजे तळलेले किंवा तेलकट पदार्थ अजिबातच नाहीत. स्निग्ध म्हणजे उत्तम दर्जाचा स्नेह. म्हणजे घरी बनवलेलं शुद्ध तूप किंवा घाण्यावर काढलेलं तिळाचं, बदामाचं तेल इत्यादी यांचा युक्तिपूर्वक समावेश आहारात केला तर वात आणि पित्त हे 2 दोष कमी होतात. शरीर आणि मन दोन्ही स्थिर व्हायला मदत होते. योगशास्त्रामध्ये सुद्धा मन स्थिर करण्यासाठी खूप उपाय सांगितलेत. जसं काही प्राणायाम आहेत विशिष्ट, योगनिद्रा आहेत, त्याचप्रमाणे ओंकार साधनेचा सुद्धा यासाठी खूप फायदा होतो. अर्थात हे योग साधना करणाऱ्या अधिकारी व्यक्तींचा हा विषय आहे. पण असे अनेक मार्ग आहेत ज्यामुळे आपण मनावर नियंत्रण मिळवू शकतो. फक्त त्यासाठी योग्य टेक्निक माहीत करून घ्यायला हवेत, शिकायला हवेत, ते निवडायला हवेत आणि नियमितपणे करायला हवेत. ही त्रिसूत्री सगळ्यात महत्वाची आहे. नाहीतर मला असे असंख्य लोक माहिती आहेत, तुमच्याही आजूबाजूला असतील, की ज्यांना ही सगळी माहिती आहे. म्हणजे त्यांना प्राणायाम येतात, त्यांनी मेडिटेशन शिकलेलं आहे, खूप सारे कोर्सेस केलेले आहेत, त्याचा त्यांनी उत्तम अनुभव सुद्धा घेतलेला आहे, पण नंतर प्रॅक्टिस करत नाहीत. अशा वेळी हे सगळं ज्ञान व्यर्थ आहे. त्याला आपण फक्त माहिती म्हणू शकतो. जेव्हा आपण कुठल्याही माहितीचा योग्य उपयोग करतो आणि त्याचा अनुभव घेतो तेव्हाच त्याला आपण ज्ञान म्हणू शकतो. आणि मी सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगत असते की व्हिडिओ पाहून नुसते लाईक करून थांबू नका, तर त्यानुसार तुम्हाला जे आवडलंय ते तुमच्यात आचरणात आणा, जीवनशैलीत आणा, तरच त्याचे फायदे मिळतील. अर्थात तुम्हाला मी हे सांगते म्हणजे मी परिपूर्ण आहे असं अजिबातच नाही. मी सुद्धा अनेकदा मल्टीटास्किंग करायला जाते, त्यामुळे मला खूप ताण येतो. मी ओव्हर थिंकिंगमध्ये सुद्धा जाते. पण पुन्हा पुन्हा योग्य व्यायाम करणं, प्राणायाम, मेडिटेशन यांच्या मदतीनं स्थिर होण्यासाठी मीही प्रयत्नच करत असते. आपलं हे चॅनल सुद्धा एक आरोग्य यात्रा आहे, त्यात आपण सगळे सहप्रवासी आहोत.
आयुर्वेदाच्या मदतीनं सगळेजण स्वस्थ प्रसन्न होण्याचा हा एक प्रयत्न आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.